ते इरा नाही नाही साहेब, खोटी तक्रार नाही केली. नाही नाही, म्हणजे गैरसमज झाला, त्यातून तक्रार केली गेली. हां, नाही म्हणजे खरंच आम्ही काहीच खोटं नाही बोललो. कसं आहे ना साहेब, खरंच तिची तब्येत बरी नव्हती हो. तिला चक्कर आली होती. आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो तिला. आता जरा बरं वाटतंय ना, म्हणून इकडे आलो. असं असं झालं ते. मग तुम्ही आता तक्रार मागे घ्यायला आलात म्हणजे गैरसमज दूर झाला का? अरे काय चाललंय काय कळत नाही मला. नाही म्हणजे फॅमिली मॅटरमध्ये ना हे नेहमी असंच असतं. घरात जरा काही झालं की आले धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये आणि मग मिटवतात आपसातच. अरे मग आधीच घरातल्या घरात मिटवायचं होतं ना, आमचा वेळ वाया गेला नसता. आणि मॅडम, याच्यापेक्षाही खूप महत्त्वाची कामं असतात आम्हाला, कळलं का? हो, खरंच सॉरी तुमचा वेळ वाया घालवल्याबद्दल. मी खरंच तुमची मनापासून माफी मागते, पण प्लीज साहेब ती तक्रार तेवढी आमची कॅन्सल करा. माझी काही तक्रार नाही आहे माझ्या सासरच्यांबद्दल. जरा नीट विचार करा मॅडम आणि मग काय ते सांगा आम्हाला. काय तुम्ही आता तक्रार मागे घ्याल, परत तुम्हाला वाटेल उगीच मागे घेतली तक्रार आणि परत आमच्याकडे याल आणि तक्रार लिहायला सांगाल. हे सगळं करत बसणार नाही आम्ही, सांगून ठेवतो. नाही साहेब, माझा निर्णय झालाय. मला खरंच तक्रार मागे घ्यायची. अहो मग तक्रार मागेच घ्यायची होती तर करायची कशाला? सॉरी साहेब खरंच खरंच चुकलं आमचं. अच्छा ठीक आहे ठीक आहे, या रजिस्टरवर सही करा. हां, मग मी कळवतो तुम्हाला काय ते. थँक्यू साहेब, आणि सॉरी पुन्हा एकदा. हो ठीक आहे, पण पुन्हा असं काही करू नका म्हणजे झालं. हो